नमस्कार अभ्यासक मित्र-मैत्रिणींनो, स्वागत आहे सगळ्यांचं. आज आहे 21 सप्टेंबर आणि आजच्या डेली करंट अफेअर्समध्ये आपण बघणार आहोत क्वाड या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या बाबतीत. क्वाडचं नुकतंच समिट अमेरिका येथे पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने अमेरिकेने एक स्टेटमेंट दिलेलं आहे की भारत हा क्वाडचा प्रमुख नेता आहे आणि हे स्टेटमेंट खूप सिग्निफिकंट आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की क्वाड एक्झॅक्टली आहे काय, त्याचा इतिहास काय आहे, क्वाड इंडियासाठी का इम्पॉर्टंट आहे आणि जे प्रपोज समिट किंवा जे होणारा समिट आहे ते अमेरिकेतलं, त्यात कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते हे आपण चेक करणार आहोत. लक्षात घ्या, इंटरनॅशनल रिलेशन्स आणि सिक्युरिटीसाठीचा क्वाड हा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा आहे जो GS2 मध्ये इम्पॉर्टंट बनतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मीरा रॅप हॉपर या अमेरिकेच्या जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या स्पेशल असिस्टंट आहेत. त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की वॉशिंग्टन म्हणजे US हे भारताला एक लीडर म्हणून बघतं क्वाडचं. कारण साऊथ एशियामध्ये जे क्वाडची एंगेजमेंट आणि खास करून अमेरिकेचे जेवढे प्रोजेक्ट्स आहेत त्यांची एंगेजमेंट आहे त्याच्यात स्ट्रॅटेजिक प्रायोरिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची असल्यामुळं ते भारताला क्वाडचा लीडर असं म्हणतात आणि ते त्यासाठी खूप ग्रेटफुल आहेत की इंडियाज लीडरशिप इज वर्किंग कॉन्स्टंटली फॉर क्वाड्स डेव्हलपमेंट. आता हे स्टेटमेंट एवढं सिग्निफिकंट आहे की याच्यावर चायना खास करून लक्ष केंद्रित करून आहे. कारण मुळात जर आपण हिस्ट्री क्वाडची बघितली तर आपल्याला लक्षात येईल की क्वाड हा एक्झॅक्टली बनलेला होता चायनाला काउंटर करण्यासाठी. ओके, पहिले जाणून घेऊयात की आजच म्हणजे शनिवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 3 दिवसाच्या युनायटेड स्टेट्सच्या दौऱ्यासाठी निघालेले आहेत. ते 6वे जे समिट आहे क्वाडचे ते अटेंड करणार आहेत. कुठं होणार आहे लक्षात घ्या, विल्मिंग्टन्स डेलावेअर इथं हे समिट होणार आहे. विल्मिंग्टन्स डेलावेअर. त्याच्या व्यतिरिक्त UN जनरल असेंब्लीचं जे इयरली सेशन असतं न्यूयॉर्कला, ते समिट ऑफ द फ्युचर सुद्धा प्रधानमंत्री मोदी अटेंड करणार आहेत व त्याला सुद्धा ते ॲड्रेस करणार आहेत. मुळात क्वाड आहे काय? क्वाड जे आहे तो एक ग्रुप आहे जो इंडिया, US, जापान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांनी मिळून तो क्वाड ही रिजनल ऑर्गनायझेशन बनलेली आहे. लक्षात घ्या, इंडिया, ऑस्ट्रेलिया, जापान आणि US हे चारही देश इंडो पॅसिफिक रिजनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट देश आहेत आणि त्यांचं जे एम आहे क्वाडचं तेही त्या पद्धतीने अलाइन आहे की प्रोव्हाइडिंग अन ओपन, स्टेबल अँड प्रॉस्परस इंडो पॅसिफिक रिजन हे या क्वाडचं एम किंवा व्हिजन आहे. काही जे पॉलिटिकल अनालिस्ट आहेत ते या ऑर्गनायझेशनला एशियन नॅटो असं सुद्धा म्हटलं जातं. पण लक्षात घ्या, भारताने किंवा डॉक्टर S जयशंकर यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की भारत हा कुठल्याही प्रकारच्या नॅटो मेंटॅलिटीला फॉलो करत नाही. त्याच्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे हे भारतासाठी किंवा या रिजनल ब्लॉकसाठी तेवढं सफिशियंट होत नाही. क्वाड ट्रेसेस इट हिस्ट्री बॅक. 2004चं जे इंडियन ओशनची सुनामी आली होती, डिझास्टर आला होता, त्यात या चारही देशांनी हँड इन हँड एकमेकांना मदत केली होती आणि तिथूनच या संकल्पनेला, क्वाडच्या संकल्पनेला कुठंतरी एक अंकुर फुटलेला होता. मग 2007 मध्ये ऑफिशियली त्यावेळचे जापनीज PM जे होते शिंजो आबे यांनी या ग्रुपला ऑफिशियली एस्टॅब्लिश केला. परंतु 2007 नंतर पुढचा पूर्ण डिकेड म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष हा ग्रुप इनॅक्टिव्ह होता. इनॅक्टिव्ह का होता? कारण त्यावेळचे जे ऑस्ट्रेलियाचे प्राईम मिनिस्टर होते ते चेंज झाले आणि जे नवीन प्राईम मिनिस्टर आले त्यांना चायना या
रिजनल ब्लॉकमुळं किंवा या इंटरनॅशनल ब्लॉकमुळं नाराज होईल याची भीती होती, म्हणून त्यांनी याला सपोर्ट केलं नाही आणि म्हणून हा जो ब्लॉक होता कंप्लीट, हा जो ग्रुप आहे क्वाड, हा कंप्लीट 10 वर्ष इनॅक्टिव्ह राहिला. परंतु 2017 मध्ये जे नवीन ऑस्ट्रेलियन प्राईम मिनिस्टर आले त्यांनी चायनाचा थ्रेट इंडो पॅसिफिक रिजन मध्ये ओळखला आणि 2017 पासून क्वाड हे कंटिन्युअसली ऍक्टिव्ह परिस्थितीत आहे. मुळात जे 2024 जे US मध्ये होणारं समिट आहे ते ऍक्च्युअली इंडियामध्ये होणार होतं. ओरिजिनली सपोज टू होस्ट द क्वाड समिट, परंतु अमेरिकेने एक रिक्वेस्ट केली आणि म्हणून हे समिट जे आहे ते US मध्ये होतंय. लक्षात घ्या, याच्या पुढचं जे क्वाड मीट आहे 2025चं ते इंडिया होस्ट करणार आहे. तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये हे पोस्ट करा की इंडियाने आतापर्यंत किती समिट क्वाडचे होस्ट केलेले आहेत. लक्षात घ्या, क्वाड इंडियासाठी का महत्वाचा आहे. तुम्ही बघू शकता, हा इंडिया, ऑस्ट्रेलिया, जापान आणि USA हे 4 देश क्वाडचे ऍक्टिव्ह मेंबर आहेत. क्वाडलाच क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग असंही म्हटलं जातं. आणि आपल्यालाही माहिती आहे की इंडो पॅसिफिक रिजनमध्ये चायनाचा डॉमिनन्स वाढतोय, कारण चायना कंटिन्युअसली व्हिएतनाम, तैवान, फिलिपाईन्स तसेच पुढे जाऊन बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान यांना अक्वायर किंवा यांच्यावर सिक्युरिटी डॉमिनन्स करण्याचा प्रयत्न करतोय. आणि कुठेतरी हे US ला, ऑस्ट्रेलियाला, जापानला आणि खास करून इंडियाला एक थ्रेट आहे सिक्युरिटी, ओशन सिक्युरिटीसाठी किंवा मॅरिटाईम सिक्युरिटीसाठी. म्हणून हे जे डायलॉग आहे क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग हे भारतासाठी खूप महत्वाचे बनलेले आहेत. हे जे समिट आहे जे 2024चं अमेरिकेतलं समिट आहे त्याच्यात कुठल्या गोष्टींवर चर्चा होऊ शकते याच्या बाबतीत जे फॉरेन सेक्रेटरी आहेत विक्रम मिस्री यांनी सांगितलंय की फोकस जो असणार आहे तो पीस, प्रोग्रेस आणि स्टॅबिलिटीवर असणार आहे. याच्यात काही इंटरनॅशनल मुद्दे जे आहेत खास करून वेस्ट एशिया, आपल्याला माहिती आहे की सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला चालू असलेला वाद, त्याच्या व्यतिरिक्त युक्रेन आणि रशिया यांच्यात असलेली इन्स्टॅबिलिटी, म्हणजे इंटरनॅशनल लेवलला हे 2 मुद्दे आणि याच्या व्यतिरिक्त पीस, प्रोग्रेस आणि स्टॅबिलिटी ऑफ द इंडो पॅसिफिक रिजन हे क्वाड समिटचं मेन एम असणार आहे. याच्या व्यतिरिक्त क्वाड समिट कोऑपरेशन डिस्कस करेल व्हेरियस एरियाजमध्ये, ज्यात हेल्थ, सिक्युरिटी, क्लायमेट चेंज, इमर्जिंग टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी आणि काउंटर टेररिझम हे मुद्दे असणार आहेत. तर एक्झॅक्टली या समिटमध्ये काय आउटपुट मिळेल, क्वाडच्या बाबतीत आपण अजूनही सिक्युरिटी रिझन्सच्या बाबतीत अजूनही एक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. तर तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला तर नक्कीच कळवा. तुमचे जे कमेंट्स असतील ते नक्की कळवा आणि आजच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका की इंडियामध्ये क्वाडचे आतापर्यंत किती समिट झालेले आहे. उद्या परत भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू फॉर अटेंडिंग.